चला नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुमचा स्वागत आहे भाग 10 मध्ये. तू हो भरती गणित. आपण याच्यावर काय करतोय, चर्चा करतो आहे, ते बी शॉर्ट कट मध्ये. तर मित्रांनो, आता लगेच पेन उचला आणि नोट्स बनवा. इथून मागचे व्हिडिओ आणि या व्हिडिओची पण नक्की तुमचा फायदा होईल. आणि हो, तुम्ही जर आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला, तुम्ही परीक्षेला गेले, असा प्रश्न तुम्हाला विचारला, याला सोडवायचं कसं पहा. 63,606 पहा, 63,606 हा पद तुम्ही लिहून घ्यायचा आणि 6 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज तुम्हाला सांगितलेली आहे. तर इथं 6 आहे, इथं 6 आहे आणि इथं 6 आहे. जेवढ्या संख्या समोर आहेत तेवढे शून्य काय करायचं तुम्हाला समोर दर्शवायचे आहे. 6 1 2 3 4 पद काय आहे, 4 संख्या पुढे आहे म्हणून 4 शून्य दिले. त्याच्यानंतर 6च्या पुढे 2 संख्या आहे म्हणून 6 1 2 आणि हे 6 जसेच्या तसे लिहून घ्यायचे आणि यांची करायची आता बेरीज. कारण काय सांगितलेले आहे, बेरीज. मग 6 शी 6 0 शी 0 6 शी 6 0 शी 0 आणि 6 शी 6. पर्याय मध्ये बघा 60 60 6 आहे का, हा तुमचा असणार आहे उत्तर. चला, याच्या पाठीमागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला बेरीज विचारली. आता याच्यामध्ये विचारलेला आहे फरक, पण ते कोणत्या संख्येच्या 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक. इथं 7 आहे आणि इथं आता संख्या लिहून घेऊ आपण. 27 3067 ही संख्या लिहिली आणि त्याच्यानंतर 7 या संख्येची स्थानिक किंमत आपण काढून घेऊ. 1 2 3 4 5 जेवढ्या संख्या असतील तेवढे काय करायचं, शून्य दर्शव. 1 2 3 4 5 5 शून्य दर्शवलं आणि 7 या संख्येची स्थानिक किंमत 7 जसेच्या तसे. जर याच्या पुढे एखादी संख्या राहिली असती तर आपण काय केलं असतं, 70 लिहिलं असतं. काय लिहिलं असतं, 70 लिहिलं असतं. म्हणून आता बेरीज नाही सांगितली, आता सांगितला फरक. म्हणून लक्षात घ्या, इथून डायरेक्ट इथं एक टाकून द्यायचं, बाकीचं 9 9 9 9 आणि इथं राहणार किती, 6. आता 10तून 7 गेले 3, 9 जसेच्या तसे 9 जसेच्या तसे 9 जसेच्या तसे 9 जसेच्या तसे 6 जसेच्या तसे 1 म्हणजे 6,99,993 हा तुमचा असणार आहे उत्तर. याला अशा पद्धतीत तुम्हाला सांगतो ना की डायरेक्ट तुमच्या डोक्यातच बसल अशी पद्धत तुम्हाला समजून सांगतो. 5 क्रमवार संख्याची बेरीज सांगितलेली आहे. बेरीज किती आहे, 170 आहे. तर त्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान संख्याचा गुणाकार किती, अशा घटकाच्या उदाहरणामध्ये जवळपास सहसा 3 ते 4 प्रकारामध्ये काय केलं जातं, प्रश्न विचारले जातं. पहा, नंबर 1 प्रकारामध्ये तुम्हाला विचारलं जातं त्या 2 सर्वात मोठी किंवा लहान या संख्येतील तुम्हाला विचारलं जातं कधी कधी फरक किंवा सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येची बेरीज. काय विचारली जाते, बेरीज. किंवा तुम्हाला काय विचारलं जातं, एक लहान मोठी संख्या सांगा किंवा लहान संख्या सांगा किंवा मोठ्या संख्येचं लहान संख्येचं गुणाकार किती, असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला जर विचारलं, दादा एकाच गोष्टीवर तुम्हाला काय केलं जातं, डायरेक्ट तुम्ही उत्तर काढू शकता. पटपण विचारल्या जाते. आला लक्षात. पण असो 5 क्रमवार संख्येची बेरीज 170 जे दिसतं ना ते जसेच तसं लिहून घ्यायचं. दादा 170 लिहून घ्यायचे आणि याला छेदाला 5. नेहमी असं सोडवा, तुमचं माहिती सांगतो मार्क जाणार नाही. याला जर आपण 5 त्रिका 15 उरले किती 2 आणि 5 चुका 20. आता ही 34 जी किंमत आली ही मधली किंमत आली, म्हणजे ही सरासरी आली. मला सांगा 34 आणि क्रमवार आहे, सम आहे की विषम आहे, क्रमवार आहे. याच्यात सम विषम नाही. जर सम म्हणले असते आपण काय केलं असतं, 2-2च्या फरकाने चाललो असतो. किंवा विषम म्हणला असता तर लगत संख्या घेतल्या असत्या, ध्यानात घ्या. पण आता क्रमवार आहे, च्या समोर 35 च्या समोर 36. आता लक्षात घ्या, च्या माग 33 आणि च्या माग 32. 2 संख्या इकडं 2 संख्या इकडं, या 2 4 आणि ही 1 5 आल्या का त्या 5 संख्या. आता लहान संख्या म्हणलं तर डावीकडची लहान संख्या नेहमी असते आणि मोठी संख्या म्हटलं तर उजवीकडची मोठी संख्या नेहमी असते. लक्षात घ्या, या लहान संख्ये मोठ्या संख्येत तुम्ही फरक बी काढू शकता, बेरीज बी करू शकता किंवा लहान मोठी संख्या बी दर्शवू शकता
किंवा गुणाकार सांगितलेला आहे, म्हणून 32 गुणिला 36, तर याचा गुणाकार येतो तुमचा 1152, म्हणजे 1152 हा तुमचा असणार आहे उत्तर. तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर आता सबस्क्राईब करा आणि हो लाईक करायला विसरायचं नाही आपल्याला. पहा दादा समजून घे, आणि वाटते माणसाला की सोपं आहे, पण सोपच कार्यक्रम करून जातो. 35 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजाबाकीस भाग दिला असता भागाकार 6 येईल. तर तुम्हाला आता ती संख्या शोधायची आहे. ती कशी, लक्ष द्या. पहा 35 मधून कोणती संख्या माहिती नाही, म्हणून त्या संख्येला वजा करायचं. पुन्हा ती संख्या कोणती संख्या आहे भागायचं माहितीच नाही, त्या संख्येला भागायचं. तेव्हा भागाकार हा 6 येणार. तेव्हा भागाकार काय येणार, 6 येणार. हा एक छेदाला आहे, इकडे काय होईल, बराबरीत गुणाकार होईल. पहा 35 लक्षात घ्या, 35 वजा x बराबर 6x. 6x इकडे वजा आहे, इकडे काय होईल अधिक. शाबास रे पट्ट्याण्णव. 35 बराबर 6x अधिक x. पहा 35 बराबर आणि यांची बेरीज किती झाली 7x. आता 7x गुणाकारात इकडे काय होईल भागाकारात, म्हणजे 35 छेदाला 7 बराबर 7 5 35. भाऊ पर्याय 5 आहे का, आणि पहा 5 असेल तर ठोका आणि लगेच उत्तर ठोका. पहा या प्रश्नाला सोडवायचं कसं दादा, सगळ्यात सोपी ट्रिक सांगतो. पहा 1 3 4 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्याची बेरीज किती, असा प्रश्न आपल्याला केला. दादा सोडवायचं कसं याला, 1 3 4 पहिले मांडून घ्यायची, जी संख्या दिसते ती मांडूनच घ्यायची, आणि पहिला टप्पा म्हणायचा बेरीज. पहिला टप्पा म्हणायचा बेरीज, आणि या सर्वांची बेरीज आली ती 8 आली. आता नंतरचा टप्पा 1 2 3 असा नेहमी क्रमांक टाकायचा, नेहमी टाकायचा, ताण नाही घ्यायचा. आणि या जो नंबरिंग टाकलं त्याचा नेहमी काय करायचा, गुणाकार. काय करायचा, गुणाकार करायचा. आता गुणाकार केला 3 2 6 6 1 6, त्याचा गुणाकार आला 6. लक्षात घ्या. आणि नंतर काय करायचं, ज्या संख्या आहे त्या संख्या आहे 1 2 3, म्हणजे एकूण संख्या आहे 3, म्हणून एकूण संख्या नेहमी काय करायच्या, गुणाकाराला छेदून घ्यायचं. 3 1 3 3 2 6. नेहमी असं सोडवा, मायचन मार्क जाणार नाही. आता एकूण म्हणजे हे 2 काय आले, प्रत्येक प्रकारचे अंक हे 2 2 वेळेस वापरण्यात आलेले आहे, म्हणून हे पहा परत 1 2दा 3 2दा 4 2दा असे 6 अंक तयार झाले. लक्षात घ्या बाबू, 8 गुणिला 2 करायचं आणि त्याचा गुणाकार आला 16, आणि संख्या होत्या 3 म्हणून 16चे टप्पे करायचे. 3 संख्या खाली संख्या टाकत घ्यायची, 16 चा 16 आणि 16, आणि याची करायची बेरीज, म्हणजे तुमचं उत्तर भेटून जाईल. बघा 6 7 7 1 1776 पर्याय पाहायचा, आणि तो उत्तर तुम्ही काय करायचा, घोटायचा. परीक्षेला गेले, परीक्षेला प्रश्न आला तर याला सोडवायचं कसं दादा, लक्षात घे रे भाऊ. क्रमशः 21 पासून 50 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक, पहा नैसर्गिक संख्येची तुम्हाला सांगितलेली आहे बेरीज. सर्वप्रथम काय करणार तुम्ही, 21 लिहायचे, 50 लिहायचे, आणि चा फरक घ्यायचा. चा फरक कितीचा असणार आहे, 29चा, आणि त्याच्यामध्ये नेहमी 1 मिळवायचा. लक्षात घ्या, नेहमी पहिली संख्या किंवा शेवटची संख्या मिळवायची, म्हणजेच एकूण संख्या किती झाल्या. पहा लक्षात घ्या, पहा 21 ते 50 पर्यंतच्या 30 संख्या आहे एकूण नैसर्गिक संख्या. आता एकूण नैसर्गिक संख्या भेटल्या आपल्याला, एकूण नैसर्गिक संख्या भेटल्या त्या म्हणजे 30. पहा, आणि दिलेली संख्या दिसलेली संख्या या संख्येची नेहमी करायची बेरीज. पहा 21 अधिक 50 छेदाला 2 गुणाकाराला 30. नेहमी असं करा, मायचान तुमचं मार्क जाणार नाही. या दोन्हीची बेरीज येणार आहे 71 गुणिला 30 छेदाला 2 बे 1 बे, आणि याच्या निम्मे 15. लक्षात घ्या, 15 1 15 5 हातच्याले 1, 15 7 105 105 1 106 106 बराबर 10 65 हा तुमचा असणार आहे उत्तर. असा प्रश्न नेहमी परीक्षेला असतो दादा, याला सोडवायचं कसं, पहा एका संख्येच्या 1 नवमांश, इकडे लक्षात घ्या, 1 नवमांश म्हणलं ना 1/9 लिहूनच घ्यायचा, मधून 9 वजा केले असता उत्तर 9 येते, तर ती संख्या आपल्याला काय असेल. असा प्रश्न आला ना, 2 पद्धतीने शिकवतो, एक तुम्हाला डायरेक्ट ट्रिक न शिकवतो, आणि एक पहा तुमच्या
गणितीय क्रियानुसार शिकवून देतो. लक्षात ध्यानात घे. एका संख्येच्या एक संख्या माहिती नाही, त्या संख्येच्या 1/9 मधून 9 वजा केले असता 9 येतं उत्तर. लक्षात घ्या, हा छेदामध्ये आहे ना, याच्यासोबत संबंध आला आणि याच्यासोबत संबंध आला, तो पण गुणाकाराचा. पहा, x वजा 9 81 बराबर 9 81 x बराबर 81 अधिक आहे, इकडे काय होईल वजा, सॉरी अधिक, इकडं वजा आहे इकडं अधिक, 81 अधिक 81 x बराबर किती रे 162. हा तुमचा x ची किंमत असणार आहे. आणि ट्रिक न तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. भाऊ लगेच काय करत 9 घे 9 घे 9 घे 9 9 घे, याचा गुणाकार करून घ्यायचा. 9 81 मार्क जाणार नाही, मी बसलो. हा 81 आणि या दोन्हीची करायची बेरीज 162. असं बी जर सोडवलं ना, मायच्यान सांगतो मार्क जाणार नाही. चला लक्ष द्या. 3 क्रमवार समसंख्याची बेरीज, इथं बेरीज सांगितलेली आहे कोणाची, समसंख्येची 126 आहे. तर सर्वात लहान सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. भाऊ डायरेक्ट पेपरला गेला काय कर, 3 संख्या आहे ना, उचल आणि याला भाग, म्हणजे 126 छेदाला 3 3 1 3 3 चौक 12 3 2 6. आता ही जी 42 आली ना भाऊ, ही मधली संख्या आली म्हणजे सरासरी आली. आता आलेली संख्या 42 ही सम आहे. भाऊ 3 सांगितलं ना, लगत चाल सम सम, लगत मागे एक पुढे एक, म्हणजे किती रे 40 आणि च्या पुढे 44. आता ही झाली लहान संख्या, ही झाली मोठी संख्या, आणि मोठ्या लहान संख्येतील तुम्हाला सांगितलं आहे फरक. भाऊ याच्यातला काढ फरक आणि घोट 4. पर्याय आहे का 4. बघ, लाईक करो, शेअर करो, फॉलो करो. एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकीन 24 ने गुणले. भाऊ पहिले 16 ने सांगितलं, नंतर 24 ने गुणले. जास्त हुशार होता तो. गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा होऊन 64 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती, असा प्रश्न तुम्हाला केला. दादा लगेच सांगतो, च्यापेक्षा जास्त, च्यापेक्षा कमी, च्यापेक्षा अधिक, होऊन कमी जास्त असा संबंध आला तर 2 संख्यातील नेहमी फरक काढायचा. म्हणजे 16 आणि 24 चा फरक किती असणार आहे 8. आणि दिलेली संख्या जी आहे अधिक ती आहे 64. कमी बी असली तरी फरकानं भाग, जास्त बी असली तरी ही फरकानं भाग. 8 1 8 8 8 64. तुमचा आलेला उत्तर हा 8 असणार आहे. पर्याय पाहिजे भाऊ 8 आणि 6 फान 4 काही घोटू नको, नाही तर मरशील तू तसा. परीक्षेला असतो दादा हा प्रश्न, याला सोडवायचं कसं, 0 मिनिटं सांगतो, घडी लावून ठेव, 0 मिनिटं लागल फक्त. 4 लिहून घे जसे ज्या तसे. मग 4 लिहून घेतले का, मग सांगितलं काय 9. भाऊ 9 या साखळ्या आहेत, असा 44 444 या श्रेणीमध्ये साखळ्या आहेत. जर आपण त्याची बेरीज केली तर दशांश या ठिकाणी पहिले एकक दशांश शतक हजार सहस्त्र असं मांडून घ्यायचं. पहा, एकक दशक शतक आणि हजार, सहसा हजार म्हणजे त्याला सहस्त्र म्हणतात. विचारल्या जातं बरं का, सहस्त्र पर्यंत विचारतात. आता याच्यात दशक पर्यंत विचारलेलं आहे. याला 4 म्हण, याला 4 म्हण, इथपर्यंतच आहे ना ते, मग सोडून दे. चला 9 इथं मांड आणि मग उतरती संख्या माग. इथं 8, इथं 7, इथं 4, इथं 4, इथं 6. पण आपल्याला दशक स्थानचाच अंक विचारलेला आहे. नम चुका 36 6 चाले 3 8 चुक 32 32 आणि 3 किती 35. किती झाले 35. हाच्याले 3. लक्षात घ्या. आता सांगितलं दशक स्थानचा अंक, पर्याय पायाचा 5 आहे का, पर्याय पायाचा 5 आहे का. भाऊ 4 आणि 5 आणि 3 आणि 2 आणि होय. चला लक्ष द्या, समजून सांगतो. एका टोपलीतील फुलांच्या 12 15 18 याप्रमाणे फुलाच्या माळा केल्यास प्रत्येक वेळी 3 फुले उरतात, तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील. इथं ध्यानात घे, 3 फुले उरतात असा प्रश्न आला. इथं जर म्हणलं आलेल्या लसावी मध्ये प्रत्येक वेळेस उरतात जर म्हणलं, तर आलेल्या लसावीत काय करायचं, नेहमी बेरीज करायची. आणि प्रत्येक वेळेस कमी पडतात म्हणलं तर काय करायचं, आलेल्या लसावीतून मायनस करायचं. बस संपला विषय. तसाच प्रश्न विचारला जातो. 12 15 आणि 18 6 लसावी किती आला 180 आणि 180 मध्ये 3 मिळवा म्हणजे 183. दादा तुमचं उत्तर असणार आहे.
व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की काय करायचा, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। इथं दोन संख्याचा पहा, जाऊ द्या, दोन संख्याचा लसावी 48 आहे, त्या संख्याचे गुणोत्तर 2:3 आहे, तर त्या दोन संख्येची बेरीज आपल्याला सांगितलेली आहे। सोप्या पद्धतीने सांगतो दादा, तुम्ही लसावी काय करून घ्यायचं, लिहून घ्यायचं। आता मसावी दिला नाही, मसावी जर दिला नाही मग मसावी काढायचं म्हणलं ना, या गुणोत्तराच्या प्रमाणात नेहमी काय करायचा, त्याला गुणून घ्यायचं छेदाला। पहा 6 6 1 6 6 8 48। आता येणारा उत्तर जो आहे ना तो तुमचा मसावी आहे। मसावीला गुणोत्तराच्या प्रमाणात गुणा माहिती तुम्हाला लसावी भेटतो। पहा 8 × 6 6 8 48। आता सांगितलेलं काय आहे, त्या दोन संख्येची बेरीज किती। एक पद्धत सांगतो दादा, एक प्रमाण होता तुमचा 2 यास 3, मला सांगा 8 2 16 8 3 24, याची बेरीज किती झाली रे, 40। अशी एक पद्धत सांगतो। पुन्हा दुसरी एक पद्धत पद्धतीवर पद्धत सांगतो दादा, तुम्ही डायरेक्ट प्रमाणाची बेरीज करून घ्या ना, किती झाले 3 आणि 2 5, आणि मसावी किती आहे 8, डायरेक्ट सांगतो ना लगेच, डायरेक्ट 8 5 40। भाऊ कसंही सोडव, फक्त मार्क गेला नाही पाहिजे, एवढं लक्षात घे। अशा लेवलचा प्रश्न आला तर दादा सोडवायचं कसं, याला एका वर्गात 13 विद्यार्थी असून त्याचे सरासरी वय 8 वर्ष आहे, वर्गात शिक्षक आल्यास त्याच्या वयाची सरासरी 3 ने वाढते। इथं कमी म्हणलं का, वाढते, म्हणजे शिक्षकाचे वय किती असा प्रश्न केला। सोप्या पद्धतीने सांगतो, पहिले किती होते, 13 विद्यार्थी होते आणि त्यांचे सरासरी वय, नेहमी असं करायला भाऊ, ते या ठिकाणी किती रे 104 104। आता शिक्षक आला म्हणजे लोक किती झाले, 14 लोक झाले भाऊ, गुणाकार। आता सरासरी कितीने वाढली भाऊ, 3 ने वाढली, पहिली 8 होती, आता 8 आणि 3 किती झाले 11, मार्क जाणार नाही, म्हणून 14 × 11 बरोबर किती 154। म्हणजेच भाऊ 154 मधून 104 काढ आणि उत्तर लिहि 50। पर्यायामध्ये जर असेल तर 50 ठोक, पण याच्यामध्ये यापैकी नाही, म्हणून उत्तर ती आहे। च्यापेक्षा जास्त च्यापेक्षा कमी असा प्रश्न आला, एक दुकानदाराने एक खुर्ची 10% नफ्याने विकली, त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्याला 25 रुपये, इथं लक्षात घ्या, जास्त मिळले तर त्या खुर्चीची किंमत किती, जास्त मिळाले असा संबंध आला ना भाऊ, जास्त किमतीसोबत नेहमी गुणाकाराला काय करायचा 100 ठेवायचा आणि दोन्ही टक्क्यातला काय करायचा फरक काढून घ्यायचा, म्हणजे याच्यातला फरक किती येणार आहे 10, 0 0 कटले बरोबर 250 तुमचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे। पहा 9 संख्याची सरासरी, अशी ट्रिक सांगतो बाबा, दुनियेतली नंबर 1 ट्रिक आहे आणि ती कुठं भेटणार, या फळ्यावर, बाकी काहीच नाही। पहा 9 संख्याची सरासरी 11 आहे, तर प्रत्येक संख्येला 2 ने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्येची सरासरी किती असा प्रश्न तुम्हाला केला। जी सरासरी आहे आणि प्रत्येक संख्येला 2 न गुणायचं आहे। भाऊ सरासरी घे आणि 2 न गुण, लगेच नवीन सरासरी नाही जर भेटली तर मला सांग आणि लगेच सबस्क्राईब कर, शेअर कर आणि लाईक कर आणि आपल्या मित्रापर्यंत पाठवून दे। भाऊ एक खुर्ची टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5 यास 7, हे किमतीचे गुणोत्तर आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर एका खुर्चीची किंमत 225 रुपये असल्यास ती टेबलची किंमत सांगितली। आता पहा, पहिले खुर्ची आणि टेबल याचा प्रमाण लिहून घेऊ, काय आहे किमतीचे प्रमाण 5 यास 7, 5 यास 7। आता पहा, एक खुर्चीची किंमत किती होती 225। आता एका खुर्चीची किंमत तिथं आपण रूपांतरित करून घेऊ। 5 1 5, 5 चुक 20, उरले किती 2, 5 5 25। आता पहा, आलेलं उत्तर तुमचं असणार आहे 45। आता हे जे 45 आहे, काय सांगितलं तुम्हाला 45 आहे, आता हा जनरल किंमत आला, मग आता कोणासोबत चालायचं आपल्याला, याच्या किमतीचा, हा किमतीचा प्रमाण आहे, टेबलाचा नाही, किमतीचा आहे, म्हणून 45 गुणिला किमतीचा प्रमाण म्हणजे 7, कारण की इथं काय विचारलं टेबलची किंमत, आणि किती टेबल होत्या 3 टेबल। पहा याचा 7 45 गुणिला 21, 7 21, चला याचा गुणाकार जर केला तर किती येतो उत्तर 945, हे येणार आहे 3 टेबलची किंमत। पहा 2 वर्तुळात त्रिज्याचे गुणोत्तर 2 यास 3 आहे, तर त्यांच्या परिघाचे व क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती।
पहा 2 पद लक्षात घेऊन घ्यायचं आणि लगेच लिहून घ्यायचं. इथं परीघ लिहिलं ना तुम्ही आणि इथं क्षेत्रफळ ध्यानात घ्या. क्षेत्रफळ ए दादा लक्षात घ्या. इथं तुम्हाला परीघ जर म्हटलं ना परीघ जसेच्या तसे आणि क्षेत्रफळ वर्गाच्या तुलनेत चालायचं. मागच्या वेळेस मी सांगितलं याच्यात मी सांगून देतो जशाच्या तसं. पण क्षेत्रफळ जर म्हणलं तर याच्या तुलनेत चालायचं. कोणाच्या वर्गाच्या तुलनेत. याचा वर्ग किती 4 आणि 3चा वर्ग 9 म्हणून 4 या असं 9. पर्याय 2 या असं 3, 4 या असं 9 आहे का? म्हणून पर्याय क्रमांक 1 तुमचं उत्तर असणार आहे. पहा वडिलाचे आजचे वय मुलाच्या आजच्या वयाच्या 4 पट. लक्षात घ्या इथं आपण लगेच वडील मांडून घ्यायचं. वडील आणि मुलगा सोपी पद्धत सांगतो लगेच सगळ्यात जगाच्या पाठीवरली नंबर 1 ची पद्धत. पहा वडिलाचे आजचे वय मुलाच्या वयाच्या 4 पट. आज अशी रेस मारून घ्यायची. मागचे व्हिडिओ पाहून घ्यायचे कळून जाईल तुला. 4 पट मुलगा 1 पट तर बाप 4 पट. पहा आणखी 4 वर्षानंतर किती पट वडिलाच्या मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या किती पट 3 पट. वडील 3 पट तर मुलगा 1 पट. 1 पट तर वडील 3 पट. भाऊ 4 जसेच तसे लिहून घ्यायचे. मार्क जाणार नाही मी सांगतो ना. गुणाकाराला चा फरक किती 2 जसेच तसे लिहून घ्यायचे. याचा तिरपा करायचा गुणाकार 4 1 4 3 1 3 आणि याचा फरक छेदाला नेहमी घ्यायचा. फरक असणार आहे 1 4 2 8. जनरल किंमत किती आली तुमची 8. आता कोणाचं वय विचारला मुलाचं वय. मुलाचं वय प्रमाण काय आहे 1 म्हणजे 1 गुणिला 8 बराबर 8. हा मुलगा आहे 8 वर्षाचा. लाईक करू शेअर करू फॉलो करू. खतरनाक ट्रिक आहे याच्यात. आरबळायचं नाही. किती अंश मास नसमास कसा असू दे खाय मास. लक्षात घ्या. पहा 10 वर्षापूर्वी अभिषेकचे वय सागरच्या वयाच्या निमपट. कोणाचे वय अभिषेक. पहिले अभिषेक लिहून घे. माहिती सांगतो जर याच्या असा सोडवला आणि जर मार्क गेला तर मग तिथून दगड फेकून आणायचा. इथं सागर लिहिलं किती वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी. इथं तुलना येणार आजची. लक्षात घ्या अभिषेकचे वय सागरच्या वयाच्या निमपट. अभिषेकचे वय सागरच्या वयाच्या निमपट. कोणाच्या वयाच्या सागरच्या वयाच्या किती पट निमपट. हा 2 पट तर हा 1 पट. ध्यानात घ्या हा 2 पट तर हा 1 पट. ए भाऊ लक्षात घ्या. नंतर सध्याचे त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5 या 6 5 या 6. लक्षात घ्या. आता पहा 10 गुणाकाराला चा फरक किती रे 1 वरी ठेवून द्या. 6 1 आणि 5 2 10 5 2 10 चा फरक किती रे 4. आता हा फरक उचलायचा याला भागायचा. हा फरक उचलायचा याला भागायचा. याचा उत्तर असणार आहे किती 2.5. 2.5 10च्या खाली 4 आलं की 2.5 उत्तर येतं. म्हणजे 2.5 हा तुमचा जनरल किंमत आली. आता सांगितलं काय कोणाचं वय अभिषेक आणि सागर यांच्या दोघांच्या वयाची बेरीज. आजचा प्रमाण आहे. आजचा प्रमाण 5 या 6 आहे ना. मग दोन्हीची बेरीज करा बरं किती 11. 11 गुणिला 2.5 पॉईंट नाही असं गृहीत धरा. पॉईंट नाही असं गृहीत धरा. 25 1 25 5 हात चालले 2 25 1 25 2 27. किती स्थळानंतर दशांश आहे 2 स्थळानंतर 1 स्थळानंतर म्हणजे 27.5. 5 जगाच्या पाठीवर काय आहे याचा तुम्हाला सांगतो. याची स्ट्रिक आहे. आणि हो व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की आता सबस्क्राईब कर आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर कर. अशाच व्हिडिओ मध्ये आपण पुन्हा भेटत राहू. आणि तू हो भरती ही सिरीज जोपर्यंत तू भरती होत नाही तोपर्यंत सुरू ठेवू. चला पुन्हा भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.